सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण कालपासून संत ज्ञानेश्वर ही लेखमाला जी मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली आहे त्याचं अभिवाचन करत आहोत. कालच्या पुढे वाचते. विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांचे पिता यांचा रुक्मिणीशी विवाह. अलकापुरी आळंदीला एक सत्पात्र माणसांची पारख असणारा, नेमाने रोज संध्याकाळी सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय झोपायचं नाही असा नियम असलेले कुलकर्णी सिद्धोपंत नेहमीप्रमाणे सिद्धेश्वरात शंकराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांना समोरच्या ओवरीत गंभीर आवाजात आणि स्पष्ट आवाजात नेटक्या शब्दोच्चारात महिम्न स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत दिसले. असतकिरी समम स्थानम कंजलम सिंधुपात्रे असं चालू होतं विठ्ठलपंतांचं. तर ते ऐकून सिद्धोपंतांचं मन मोहून गेलं. त्यांनी विठ्ठलपंतांची चौकशी केल्यावर विठ्ठलपंतांनी त्यांची निर्लेप वृत्ती पाहून दुसऱ्या दिवशी आग्रहानं सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना घरी जेवायला आमंत्रित केलं. घरी येऊन पत्नीला आपली मुलगी रखमाई करता स्थळ पाहिल्याचं आणि उद्या जेवायला आमंत्रित केल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी पत्नीनं चारी ठाव स्वयंपाकाचा बेत केला. दुपारी विठ्ठलपंत जेवायला बसल्यावर आईच्या आज्ञेनं रखुमाई त्यांना वाढत होती, पण विठ्ठलपंतांनी डोळा उचलून वर सुद्धा पाहिलं नाही. जेवण आटोपल्यावर सिद्धोपंतांनी सहज बोलत त्यांना म्हणाले, देवळात येण्या जाण्याचा राबता असल्यामुळे तुमच्या साधनेत विक्षेप येतो. आपल्या घरच्या माडीवरून सिद्धेश्वर स्पष्ट दिसतात. कुणाचा त्रास व्यत्यय येणार नाही. शिवाय तुम्हाला पाहिजे त्या ग्रंथाची व्यवस्था केली जाईल. तरी इथेच राहून ध्यानधारणा करावी. विठ्ठलपंतांनी तिथे राहायचं कबूल केलं. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांना इथे कसं वाटतं, झोप आली का वगैरे चौकशी केल्यावर सिद्धोपंत म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला. माझी लेक रखुमाईचा आणि तुमचा विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा काही दृष्टांत झाला नाही. त्यावर ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे चारही पुरुषार्थांबद्दल सिद्धोपंतांनी त्यांना समजावून ते म्हणाले, तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल. त्यांनी तसं आश्वासनही दिलं. पहाटे विठ्ठलपंतांच्या स्वप्नात येऊन श्रीहरी म्हणाला, तू भक्तीचा पुतळा, ज्ञानाची वस्ती तुझ्या घरी आहे. वैराग्य पुरतेपणी अंगी बांधलं आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी रखमाईशी म्हणजे रुक्मिणीशी लग्न कर. कारण तिच्या उदरी सगळ्या विश्व मंत्रमुग्ध होईल असं भक्ती, ज्ञान, वैराग्य जन्माला येईल. सकाळी हे स्वप्न सिद्धोपंतांना सांगितल्यावर त्यांना ब्रह्मानंद झाला. पत्रिका जुळल्यावर लगेच एका शुभमुहूर्तावर विठ्ठल रखुमाईचं लग्न लावून दिलं गेलं. विरक्त विठ्ठलपंत प्रपंचाच्या चौकटीत सापडले खरे, पण ते कमलपत्रावरल्या पाण्याच्या थेंबासारखे, पाण्यात उगवलेल्या कमळासारखे अलिप्त. भोवती बंधन पडलं, पण विठ्ठलपंतांचं मन काही संसारात रमेना. ज्येष्ठात लग्न झालं आणि लगेच सिद्धोपंतांनी जावई, लेक आणि पत्नीसह पंढरपूरला नेऊन सर्वांनी मनोभावे विठुरायाचं दर्शन घेतलं. नंतर विठ्ठलपंतांनी सासऱ्याकडे रामेश्वरला जाण्यासाठी अनुमती मागितल्यावर मोठ्या कष्टाने ते तयार झाले. रखुमाईने दाराआडून भरल्या डोळ्यानं निरोप दिला आणि विठ्ठलपंत निघाले यात्रेला. विठ्ठलपंत श्रीशैल, मल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबर, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापूर, कराड, माहुली अशा सगळ्या तीर्थस्थळी जात होते. असं करता करता जवळजवळ 1 वर्षाने आळंदीला परतले. पत्नी रखुमाईबाई डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. दक्षिणेतील सगळी तीर्थ झाल्यावर आता घरी आपेगावला जावं असा विचार त्यांच्या मनी आला. त्याप्रमाणे सासऱ्यांना सांगितल्यावर सिद्धोपंत पूर्ण कुटुंबच घेऊन आपेगावला पोहोचले. या सर्वांना पाहून
गोविंदपंत आणि मीराबाईंचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. लाडक्या लेकाला आणि देखण्या आणि सद्गुणी सुनेला कुठं ठेवू, त्यांच्यासाठी काय करू, असं झालं त्यांना. पाहुणचार आहेर झाले. 4 दिवस आनंदात राहून मंडळींसह सिद्धोपंत आळंदीला परतले. विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानेश्वरींचे पिता संन्यास घेतात आणि कालांतराने पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करतात. गाव दाम्पत्यास वाळीत टाकतात, तो प्रसंग सांगते. लेक आणि सुनेचं सुखी संसार आणि कौतुक पाहून लवकरच विठ्ठलपंतांच्या आईवडिलांचा स्वर्गवास झाला. विठ्ठलपंतांना पोरकेपणा भारी जाणवला आणि त्यांचं मूळचं वैराग्य परत जागं झालं. कुलकर्णी वतनाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. एकट्यानेच गोदावरीच्या काठी जाऊन भजन कीर्तन करावं, ध्यानधारणा करावी, त्यांचं संसारातून पूर्ण लक्ष उडालं. परत एकट्याला तीर्थक्षेत्री स्वच्छंदी भटकावंसं वाटू लागलं. ही गोष्ट सिद्धोपंतांना कळल्याबरोबर सत्वर ते आपेगावला आले. गोदातीरी असलेल्या महादेवाच्या मंदिरात विठ्ठलपंतांना गाठून आळंदीला चलण्याबाबत त्यांचं मन वळवलं. रखमाई विठ्ठलपंतांना सिद्धोपंत आळंदीला घेऊन गेले. पण विधिलिखित निराळच होतं. आळंदीला एका पंडिताने प्रवचनामध्ये सांगितलं की ज्या दिवशी वैराग्य निर्माण होईल त्या दिवशी बायकोच्या संमतीनं संन्यास घेऊन चालतं व्हावं. हे ऐकून ते पत्नी रखमाईला सतत संन्यास घेऊन जाण्याबद्दल विचारणा सुरू केली त्यांनी. त्यांना जाण्यापासून प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना ज्यात आनंद वाटेल अशा गोष्टी करण्याची तिची धडपड सुरू असते. परंतु विठ्ठलपंत आपल्या निश्चयापासून तसूभरही ढळले नाहीत. एकदा रखमाई अर्धवट झोपेच्या गुंगीत असताना त्यांनी जाण्याची अनुमती मागितल्यावर अर्धवट झोपेच्या भरात दुश्चितपणे हुंकार भरला. झालं. पडत्या फळाची आज्ञा मानून थेट काशी गाठली. तिथं फार मोठा अधिकारी असलेल्या श्रीपाद स्वामींकडून संन्यासाची दीक्षा घेतली आणि चैतन्य स्वामी नाव धारण केलं. इकडे रखुमाई जागी झाल्यावर आणि विठ्ठलपंत गायब झालेले दिसल्यावर सारा प्रकार तिच्या लक्षात आला. जणू पारध्यानं बाण मारलेल्या हरिणीगत ती घायाळ झाली. त्या दिवसांपासून एक भुक्त राहू लागली ती. रात्री पाण्याशिवाय काहीच घेत नसे. तिच्या आईनं तिला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. उलट तिनं व्रतवैकल्य आणखीनच कडक केली. सिद्धेश्वराशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाला सकाळपासून दुपारपर्यंत प्रदक्षिणा घालण्याचा नेम कितीतरी दिवस चालवला. एकदा श्रीपाद स्वामी रामेश्वराची यात्रा करून दक्षिणेत आले असताना वाटेत योगायोगानं आळंदीला सिद्धेश्वर देवळाच्या ओवरीत उतरले. त्याच वेळी रखमाईच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्याने घराकडे ती निघाली होती. तर तिला तेजस्वी स्वामी दिसल्याने ती पुढे होऊन त्यांना नमस्कार केल्यावर स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यावर तिच्या मुखावर खिन्नतेचे हसू फुटले. ते पाहून त्यांनी कारण विचारल्यावर पतीने संन्यास घेतल्याचं सांगितल्यावर त्यांना एकदम चटकाच बसला. तिच्याबरोबर घरी येऊन तिच्या वडिलांना भेटले. स्वामींनी पूर्ण तपास केल्यावर त्यांना कळून चुकलं की चैतन्य स्वामी म्हणजेच या घरचा जावई, रखुमाईचा पती. रखुमाईच्या तपश्चर्येनं इंद्रसुद्धा आपल्या जागेवरून ढळायचा. मग माझ्याकडून दिलेल्या आशीर्वादात झालेल्या चुकीचं परिमार्जन नको करायला? स्वामी सिद्धोपंत आणि रखुमाईला सोबत घेऊन काशीला पोहोचले. चैतन्य स्वामी म्हणजेच विठ्ठलपंतांना परत गृहस्थ होण्याची स्वामींनी आज्ञा देऊन तिघांनीही आळंदीला परत पाठवलं. त्यांनी विठ्ठलपंत आळंदीला परत आले खरे, पण त्यांच्या येण्यानं गावभर वणवा पेटला. विघ्नसंतोषी लोक हातात सुरी घेऊन धावत सुटले. त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासाठी ग्रामस्थांची सभा झाली. त्यांच्याकडे कुणीही जायचं नाही. घाटावरचं पाणी बंद केलं. माण्याकडून सौदा, गवळ्याकडून दूध, तेल्याकडून तेल, फुलं, हजामत सगळं बंद केलं त्यांचं. त्यांच्याकडच्या श्राद्धाला कुणीही भिक्षुक म्हणून जायचं नाही. सिद्धोपंत हतबल झाले.
शेवटी रखमाईनं कंबर कसली आणि नवऱ्याला घेऊन सिद्धेश्वर बेटावर एकांतात झोपडी बांधून राहायला गेली. गावाचा संबंध संपला. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि उद्या याच्या पुढचा भाग वाचूया. तर मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप आभार मानते आणि उद्या आपल्या भेटीस पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन आपली रजा घेते. धन्यवाद.